गुड मॉर्निंग. 3rd of Jan. यस 3rd Jan आहे. वीकेंड आहे. सॅटरडे. आज सॅटरडे आहे आणि मी जिमला चाललोय. ऑब्वियस जिमला. मेरे को फिट रहना है भाई, कुछ भी हो जाए फिट रहने का है, इसलिए जिम रेगुलर करना है समझे. आज तरी पण बरीच शांतता आहे बरं का जिमला. सॅटरडे संडे म्हटलं की एवढं कोणी येत नाही जिमला. थोडे आरामशीर होते म्हणजे पद्धतशीर होते. चला आता डायरेक्टली ना फ्लोअरवर भेटूया. कोणाला यायचं असेल ना तर कोणी पार्टिसिपेट करू शकतो बरं का. स्पोर्ट डे आहे 17 जानेपासून. ते आहे आणि ही आहे फीज. राईट. छोटे छोटेच काढणार आहे मी उत्तप्पा. टिफिनला द्यायचे आहे मला गाडीला म्हणून. यावर तुम्ही चीज सुद्धा टाकू शकता वरून. तर मी चीज नाही टाकत आहे. हे बघा झालेला आहे आपला उत्तप्पा. हे बघा इथे गाडीचा टिफिन काय करतोय. 2 उत्तप्पे टाकलेले आहे. गाडीचा टिफिन इथं पॅक करतोय. त्या साईडला मी तिला सॉस देणार आहे. तिला सॉस आवडतो. हॅलो गाईज, आम्ही आलो बरं का धुरंधर बघून. तर धुरंधर बघून म्हणजे मूवी मस्ट वॉच आहे. 18+ आहे. काही सीन आहेत त्याच्यामध्ये खूप व्हायलन्स भरपूर आहे त्याच्यामध्ये. काही सीन डिस्टर्बिंग आहेत. सो म्हणजे एवढे असे काही सीन नाही की तुम्ही ते बेअर नाही करू शकत की नाही बघू शकत. हां, ते त्याच्याला बरेचसे सीन जे होते ती चेहरा लपून लपून बघितले नाही का. लपून नाही बघितले मी, बघितलेच नाही. हा मग तेच चेहरा लपवायला म्हणजे तिने बघितलंच नाही ते. कारण ते जे गन शॉटचे जे सीन होते ते एकदम असं म्हणजे बॉडी एकदम नाही का तिचे रिएक्शन बघू शकता. पण कशी वाटली तुला मूवी. म्हणजे मी तर अशा मूवी बघत असतो, हॉलिवूडच्या मूवीज तसे बघत असतो आणि ऍक्शन सीन्स आणि हे जे आहे ते मी तर बघतच असतो. पण पर्सनली तुला कशी वाटली ही मूवी. छान होती. छान होती. म्हणजे ही एक इन्सिडेंट म्हणजे त्यांनी जे पण इन्सिडेंट घेतलेले आहेत ते रिअल इन्सिडेंट होते म्हणजे घडलेले आहेत. आणि त्यांनी त्यातले काही पार्ट्स म्हणजे जसं की 26/11 जो 26/11 झाला होता त्याचे काही एव्हिडन्सेस घेतले आणि ते रेफरन्सेस दिले. ते ॲक्च्युली ती म्हणजे त्याच्यावरती बेस्ड होती. म्हणजे तुला एकंदरीत कसं हे बघ, प्रत्येकाचं काहींचं म्हणणं आहे की मूवी फार टॉक्सिक आहे आणि मॅस्क्युलिनिटी दाखवते. ऑब्वियसली ऑब्वियस आहे. त्याच्यामध्ये ते 26/11 जे दाखवलेलं आहे ते बघून तर सर्वांनाच म्हणजे राग येईल तो की जे होते ते जे त्यांनी. हा खरं. हा एक आहे वर का त्याच्यामध्ये एकदम करेक्ट पॉईंट. हा आणि तो जो सीन आहे की 26/11 जो आपला घडला तो इमोशनल टच होता आपल्या सर्व इंडियन्ससाठी. लिटरली तो इमोशनल टच होता की ती जी घटना घडली XYZ व्हॉटेवर, पण ती जी घटना घडली ती एक इमोशनल टच होता आपल्या सर्व इंडियन्स लोकांसाठी. त्याच्यानंतर तो रेप्लिकेशन जे सेलिब्रेट करत होते त्याच्यानंतर जे रणवीर सिंगची जी ऍक्टिंग आहे त्या सीन मध्ये बापरे. म्हणजे तू कसा दाखवलाय त्याला एकदम हतबल दाखवलाय. नाही तो म्हणजे आतून पूर्ण इमोशनल आणि त्याला समोरून वेगळं एक्सप्रेस करायचं आहे बा. आणि तो आतून पूर्ण तुटलेला दाखवलेला आहे. हा तसं तो एकदम इथे एकदम हेल्पलेस दाखवलेला आहे त्याला की हे एवढं सर्व माझ्या डोळ्यासमोर घडतंय. आणि ते तो क्लिअरली बोललेला पण आहे त्याच्यामध्ये की मी ती गन त्याच्या हातात दिली होती. त्याला काय फील होत असेल. काय ऍक्टिंग आहे बॉस. आणि खरंच जर का तो इव्हेंट घडलेला असेल त्याची सिच्युएशन त्या जगामध्ये त्या व्यक्तीला सोडून कोणीच फील नाही करू शकत. त्याने ती जी ऍक्टिंग केली आहे बॉस. रणवीर सिंगचा माइलस्टोन आहे. तुझा रणवीर सिंग एकदम
वर्सटाईल ऍक्टर आहे, पण त्याची जी इंटेन्सिटी दाखवली आहे, त्याचे जे इमोशन्स त्याने दाखवले. बाकीच्यांचे रिव्ह्यू बघितले तर बुवा त्या कोण होता अक्षय खन्ना. हा, त्यांनी रणवीर सिंगला दाबलेला समजलं, पण मला नाही वाटलं. नाही, रणवीर सिंग जे कॅरेक्टर प्ले केलं ना भाई, एक नंबर. हा, पण ते रिव्ह्यू बघितले की बाबा त्या पिक्चर मध्ये यांनी अक्षय खन्नाने त्याला डॉमिनेट केलेलं आहे. रणवीर सिंगला त्याने डॉमिनेट नाही केलेलं, मला तरी रणवीर सिंग आवडतो. नाही भाई, पण नाही असो जेवढे पण त्याच्यात कॅरेक्टर होते त्यांनी त्यांचा जो रोल प्ले केलेला आहे तो परफेक्टली त्या सिच्युएशनला घेऊन त्यांनी प्ले केलाय. आणि तो जो काय म्हणतो ना आपण, ती जी हैवानियत दाखवायची होती, ती जी हैवानियत दाखवायची होती अक्षय खन्नाने ऍक्च्युली दाखवली आहे. म्हणजे असं म्हणू नाही शकत की तो अक्षय खन्नाने ती हैवानियत दाखवायची होती, एकदम तो एकदम इंटेन्स चेहरा, शांत चेहरा, त्या चेहऱ्यावर आपण म्हणतो ना काही त्याच्या चेहऱ्यावर काहीच हे नाही, तो शब्द नाही येणार मला, काय म्हणतो आपण त्याला, नाही हा सॅडनेस म्हणू शकतो किंवा पश्चाताप, एक पश्चाताप सारखी फिलिंग नाही दाखवली त्याच्यावर. काय ऍक्टिंग केली त्याने पण. आणि पुन्हा तेच गोष्टी आहेत की एक देशासाठी एक माणूस कोणत्या लिमिट, देशाच्या प्रेमासाठी एक माणूस कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतो ते रणवीर सिंगने एकदम एक्स्ट्रीमली दाखवून दिलंय. नथिंग बॉस, माझ्या देशासोबत घडलं आणि मी काहीच नाही करू शकलो, ते जे दुःख आहे, ते पेन आहे, त्याने इतकं परफेक्टली दाखवलेलं आहे. आणि तो जेव्हा तो एक सीन आहे, तो जो एकाला धरून मारत असतो, त्या मी स्वतः म्हणत होतो अरे मार, अरे तोड त्याला. म्हणजे अंगावर एकदा अक्षरशः आताही शहारे येत आहेत भाई. जे लोक म्हणतायत ना की धुरंधर मूवी एक्स्ट्रीम पॅट्रिऑटिक दाखवते, तर आहे. जर का तुम्हाला देशाला खरंच तुम्ही एक ठेवत असाल, एक प्रायोरिटीमध्ये ठेवत असाल, तर भाई तुम्ही आमच्या देशात येणार आणि सर्व करून तुम्ही म्हणणार की सब चलता है भाई, तो नहीं चलता है, ये नया इंडिया है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी. अरे यार, म्हणजे मला अजूनही तो म्हणजे त्या मूवीसाठी आदित्य धाची जी फिल्म आहे, आई शपथ, आम्ही दोघं काही फिल्मचे क्रिटिक्स नाही आहोत, पण आम्ही ॲज अ नॉर्मल ऑडियन्स जे आम्हाला फील झालं, मी तर फार उड्या मारत होतो. संजय दत्त, अरे संजय बाबा, त्याने तो एक ऑरा सेट करून दिला. आल्या भाई, एकदम फिअरलेस ऑफिसर एकदम भाई, एकदम बर. आणि ती जी पॉलिटिक्स दाखवली, इंटरनल त्यांची पॉलिटिक्स आणि आपले पण इंटरनल पॉलिटिक्स, आपले कसे त्या इन्सिडेंट घडले त्याच्यावर नाही जायचं पण आपल्याला, पण फक्त जी मूवी जो एक स्टेटमेंट देते आहे, धुरंधर मूवी जी स्टेटमेंट देते आहे जगाला, ती बघण्याजोगी आहे. म्हणजे हा मी आणखीन मूवी पुन्हा थिएटरमध्ये जाऊन बघू शकतो आणि एन्जॉय करू शकतो. काय म्हणते, अरे तू बोल बाई कुछ. हा, अजूनही मूवी 18+ आहे, अडल्ट मूवी आहे. लहान मुलांना म्हणजे 18+ नसतील मुलं, त्यांना अलाउड नाही आहे मुले करत, म्हणून आम्ही गाडीला घेऊन गेलो नव्हतो. आणि खूप व्हायलन्स आहे, लँग्वेज बऱ्याच ठिकाणी, म्हणजे त्यांनी हे केलेली आहे लँग्वेज बऱ्याच ठिकाणी. त्यांनी मध्ये काही ठिकाणी ती त्यांनी सायलेंट ठेवला तो, पण ते कळतं की आपल्याला काय बोलायचं. बऱ्याच ठिकाणी ते आहे, तर तो डिस्टर्बिंग लँग्वेज यूज केलेली आहे त्यांनी. बरेचसे लोक, बरेचसे किंवा बाया, मोस्टली बाया त्या गोष्टीला रेडी नसतात किंवा त्यांना माहीत नसतं. ते डिस्टर्बिंग लँग्वेज आहे, काही डिस्टर्बिंग सीन आहेत, सीन डिस्टर्बिंग आहेत, म्हणजे ब्लड खूप दाखवलं आहे. आणि बरेचसे इन्सिडेंट घडले. ते 2001ला जो इन्सिडेंट घडला, आपला अटॅक झाला होता पार्लमेंटवर, तो पण रेफरन्स घेतला आहे. 26/11 तो पण एक रेफरन्स आहे. आणि बऱ्याचशा घटना घडणार आहेत, म्हणजे तो मूवी संपलेला नाही आहे, अजून तो कंटिन्यू होणार. आणि मार्चमध्ये काहीतरी त्याचा आणखीन एक रिलीज आहे 26मध्ये. डेट मला एक्झॅक्टली माहिती, 19 मार्च का 29 मार्च समथिंग आहे, पण मस्ट वॉच आहे. तर तुम्ही अजूनही बघितलेलं नसेल धुरंधर, कारण आम्ही लेट झालो, कारण आम्हाला चान्सच नाही मिळाला, कारण
गार्गीला कुठे सोडावं असं होतं. गार्गीची नेमकी स्कूल चालू झाली आणि आम्हाला चान्स मिळाला ना, आम्ही धुरंधर बघितला. भाई मस्ट वॉच, पैसा वसूल मूवी आहे. उलट मला तरी वाटतं की आम्ही जो पैसा खर्च केला तो पैसा सुद्धा त्याला जज नाही करू शकत. तर नक्की बघा. तर आता रात्रीचे होत आहेत 9:15. आम्ही पराठे खाल्ले आणि खरंच छान मूवी आहे. म्हणजे मी तर असंही, मला खूप इमोशन्स आहेत. मेरा माटी मेरा देश, तर अशा मूवी जास्त मी प्रेफर करतो की जाऊन बघायला. सो आय लव्ह यू. माझ्याकडनं थम्सअप. तुला काय थम्सअप आहे? तर ठीक आहे. तरी ह्या व्हिडिओला इथपर्यंतच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा, खेळत राहा. व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. पुढे लाईक शेअर हां ते झालं बोलू माझं. पुढे आणखी अरे पुन्हा भेटूया असं पुन्हा म्हणजे. भेटूया. चलो गाईज, टेक केअर. स्ट्रॉबेरी, सीताफळ आणि केसर मावा. रात्रीचे 12 वाजत आलेत आणि ज्या मी क्लिप शूट म्हणजे जी शूटिंग केली त्याचे जे क्लिप होत्या मी लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर केल्या आणि लॅपटॉप काही वेळासाठी हँग झाला आणि जेव्हा मी त्याला रिस्टार्ट केला ना, की जेवढ्या पण क्लिप काढलेल्या त्याचं फोल्डर बनवलं ते फोल्डर डिलीट झालं, लॉस झाला, अख्खा डेटा लॉस झाला. म्हणजे जेवढे पण शूटिंग केलं होतं सर्वच्या सर्व आता ते लॉस झालं. तो डेटा रिट्राईव्ह होत नाही, रिटर्न होत नाही. नो चान्स. बरं, ती एक शेवटची जी आम्ही धुरंधर मूवीची जी आम्ही जो रिव्ह्यू केला होता मी आणि तेजूने, तेवढी फक्त क्लिप ती सेव्ह झाली. पण बाकीचा जो डेटा होता मॉर्निंगचा, जो म्हणजे काही शूट केला होता, मग तो लॉस्ट इट, एव्हरीथिंग लॉस्ट. म्हणजे मी खूप वेळचा ट्राय करतोय त्याला पण